हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वात् साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वनिधेनु आठवी वत्स नित्य जनित करी कामे बालका पाचिचित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मध्ये न कळे अज्ञान मेले करू घाली गे मद प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन जय जय रघुवीर समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ओम परमात्मने नमः तेजस्वी व्यासपीठ आणि माझ्या नामधारक बंधू भगिनींनो आज व्यास पौर्णिमा व्यासांचा जन्मोत्सव त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आपण प्रल्हाद महाराजांच्या जन्मोत्सवाला पुण्यतिथीला त्यांच्या चरित्राचं चिंतन करतो पण आज आपल्याला सद्गुरू महात्म्याचं चिंतन करायचं आहे कारण आज व्यास पौर्णिमा आहे आपल्या या सनातन परंपरेनुसार आणि आपल्या भारत देशामध्ये आज सगळीकडे व्यास पौर्णिमा साजरी केली जाते आणि म्हणून आपल्याला या व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं या व्यासांच्या चरित्रावर व्यासांच्या किंवा सद्गुरूंच्या महात्म्यावर आपल्याला आज चिंतन करणं हे आवश्यक आहे गुरु अनेक प्रकारचे असतात सद्गुरू विद्यागुरू मंत्रगुरू तंत्रगुरू आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये सनातन काळापासून ही व्यास पौर्णिमा साजरी केली जाते सत्ययुगामध्ये ब्रह्मदेवाला व्यास मानून त्यांची पूजा करत होते त्रेतायुगामध्ये वशिष्ठ यांना व्यास मानलं गेलं
द्वापार युगामध्ये बादरायण, कृष्णद्वयंपायन यांना व्यास म्हटलं गेलं आणि कलियुगामध्ये जगद्गुरू आद्य शंकराचार्य यांना व्यास मानला जाऊन त्यांची पूजा केली जाते. परंतु आपल्या भारतीय परंपरेमध्ये भरपूर असे आपले संप्रदाय आहेत आणि प्रत्येक संप्रदायामध्ये हे गुरुतत्व आहे आणि म्हणून प्रत्येक संप्रदायामध्ये आपल्या गुरुतत्वाचे, आपल्या गुरुचं व्यास म्हणूनच पूजन केले जातं. आपल्या साखरखेड्याला किंवा आपल्या संप्रदायात आहे आपण प्रल्हाद महाराजांचंच आज पूजन करतो, त्यांचं स्मरण करतो, त्यांचंच चिंतन करतो. आता सद्गुरूचं महात्म्य सांगायचं म्हणल्यानंतर त्याकरता आपल्याला एखाद्या चिंतनाला बोलू किंवा अभंग घ्यावं लागतो. त्याकरता आपण आज तुकाराम महाराजांचाच अभंग या चिंतनासाठी घेणार आहोत. तो अभंग 4 चरणाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचुनी सापडेना सोये, सद्गुरू वाचुनी सापडेना सोये, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ जया लागी. लोह परिसाची न साहे उपमा, लोह परिसाची न साहे उपमा आणि सद्गुरूचा महिमा आघादाची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. असा 4 चरणाचा अभंग आहे आणि या 4 चरणाचा अभंगाचं आपण चिंतन करूया. तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचुनी सापडेना सोय. सोय म्हणजे काय? सोय म्हणजे व्यवस्था. कुठली व्यवस्था? कशाची व्यवस्था? तर खरं म्हणजे आम्हाला आमच्या मोक्षाची व्यवस्था हवी, मोक्षाची सोय पाहिजे. कारण जीव हा अनादी कालापासून बंधनातच सापडलेला आहे आणि त्याची भटकंती ही अटळ आहे. आम्ही कितीही हजारो वर्षापासून पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा रीतीनं आम्ही या जीवाची ही भटकंती या ठिकाणी चालू आहे. आणि मग अशा या जन्ममरणाच्या रात गाडग्यातून फक्त आम्हाला सोडू शकतो तो सद्गुरू. आज आम्ही किती वर्षापासून या भूतलावर हे घिरटे घालत आहोत. असं वर्णन आहे शास्त्रामध्ये की 84 लाख योनीतून फिरून 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 जेव्हा पाप पुण्य बरोबर होतं तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो. आणि मनुष्य देहातच फक्त तुम्हाला मुक्ती आहे. बाकी इतर देवामध्ये तुम्हाला इतर देहामध्ये मुक्ती नाही, इतर जन्मामध्ये मुक्ती नाही, इतर योनीमध्ये मुक्ती नाही. फक्त मनुष्याला सद्बुद्धी दिलेली आणि त्याप्रमाणे त्याला मुक्त होता येतं. पण त्याला मुक्त होण्यासाठी त्याला जी मध्यस्थी करावी लागते ती सद्गुरूला. त्याला सद्गुरूला शरण गेल्याशिवाय त्याला मुक्त होता येत नाही. आणि जर मुक्त नाही झाला तर परत मग त्याला पुढचा जन्म कुठला तरी मिळणार आणि तो जन्म प्राप्त झाल्यानंतर परत त्याला जे ते त्या जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यात सारखं सारखं फिरावं लागतं. किती काळापासून आम्ही या भूतलावर ज्या जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यात फिरत आहोत हे काय आम्हाला ज्ञात नाही. आणि म्हणून या जन्ममृत्यूच्या रहाटगाडीतून सुटका जर करून घ्यायची असतील तर सद्गुरूला शरण जा असं तुकाराम महाराज म्हणतात. बरं, या अभंगाच्या चरणामध्येच पहिल्या सद्गुरू वाचुनी सापडेना सोये, धरावे ते पाय आधी आधी. इथं बघा, आधी हा शब्द 2 वेळेस आलेला आहे. 2 वेळेस द्विरुक्ती केव्हा होती मराठी भाषेमध्ये किंवा 2 वेळेस तो शब्द का घेतला जातो? जेव्हा काही तातडी असेल, जेव्हा काही गरज असेल, जेव्हा काहीतरी महत्त्व सांगायचं असेल तेव्हा तो शब्द 2 वेळेस घेतला जातो. तुकाराम महाराज इथं काय सांगतात? तुम्ही आम्हाला कुठली तातडी करतात, काय महत्त्व सांगतात?
तुकाराम महाराज हेच सांगतात की बाबांनो, 84 लाख योनीतून फिरून फिरून आल्यानंतर तुम्हाला पाप पुण्य बरं झालं, नरदेह मिळाला. आणि एकदा हा नरदेह गेला की परत कुठला देह मिळेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून तुम्ही या देहामध्येच मुक्त होण्याचं पहा. आणि ते मुक्त होण्याची सोय इथं केलेली आहे, ती सद्गुरूमार्फत. सद्गुरू तुम्हाला मुक्त करू शकतात. आणि म्हणून तुम्ही सद्गुरूला शरण जा, त्यांचे पाय आधी धरा, सगळे कामं सोडावे, पण सद्गुरूला शरण जा, कारण तेच तुम्हाला यातून मुक्त करू शकतात. आपण हा सारे की करीती तात्काळ नाही, काळ वेळ जायला. सद्गुरूचं एक वैशिष्ट्य आहे की ते तुम्हाला त्यांच्यासारखंच करतात. अनुग्रह घेतल्यानंतर भगवंत तुम्हाला, सद्गुरू तुम्हाला रामरायाचं किंवा त्या भगवंताचं दर्शन घडवून देत नाही. दर्शन न घडवून देता भगवंत, आपलं सद्गुरू तुम्हाला त्यांच्यासारखं करतात. म्हणजे स्वतः सद्गुरू हे परब्रह्म आहेत, परमात्मा आहेत, तुम्हाला परमात्मापदी बसवतात. एवढा सद्गुरूचा अगाध महिमा आहे. फक्त आम्ही त्यांना शरण जायला पाहिजे. आम्ही आमचं सर्वस्व त्यांना अर्पण करायला पाहिजे. आमचा त्यांच्यावर भाव पाहिजे, आमची त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. आणि म्हणून मग ते तुम्हाला आम्हाला अनुग्रह देऊन त्या अनुग्रहाच्या मार्गातून बरोबर ते तुम्हाला आम्हाला त्या मुक्त करतात, मोक्षपदापर्यंत नेमतात. गंमत अशी आहे की सद्गुरू तुम्हाला त्या ब्रह्मपदी किंवा परमात्मापदी बसवतात. आणि कधी कधी तर सद्गुरू आपल्या शिष्याला अगदी गुरुतत्वावर गुरुपदी पण बसवतात. आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी बघा, ब्रह्मानंद महाराजांना, रामानंद महाराजांना, श्रीराम महाराजांना, दत्ता काका महाराजांना, या सगळ्यांना ब्रह्मपदी बसवलेले आहे. आज ते, त्यांचे हजारो शिष्य आहेत, आज तेही रामनामाचा प्रसार करण्यासाठी अनुग्रह देत आहेत. तर एवढी महिमा सद्गुरूची आहे. सद्गुरू तुम्हाला त्यांच्या त्या पदावर नेऊन बसवू शकतात. आणि म्हणून म्हटले, आपणासारखी करीती तात्काळ नाही, काळ वेळ जया लागे. बरं, पुढे तुकाराम महाराज म्हणतात की काही लोक म्हणतात की सद्गुरू हे परीस आहेत. परीसाचं काय काम आहे? लोखंडाचं सोनं करतं. पण तुकाराम महाराज म्हणले, सद्गुरू परीस नाहीत, परीसापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून जे लोकांनी त्यांना लोह परीसाची उपमा दिली आहे, ती उपमा देखील त्यांना साजेशी नाही आहे. ते त्याच्या पलीकडे आहेत. अहो, परीस काय करतो? एखाद्या लोखंडाचं सोनं करतो. आता लोखंडाचं सोनं केल्यानंतर त्या सोन्याचं किंवा त्या लोखंडाचं तो परीस करू शकत नाही. पण सद्गुरू केवळ सोनं करत नाहीत. सोनं करणं म्हणजे नरदेहाचं सार्थक करणं. ते तुमचं आमचं सार्थक करतातच. पण आपल्यापैकी जर उच्च पात्रतेचा एखादा शिष्य असेल, अगदी सिद्धावस्थेला पोहोचलेला असेल, तर अशाला ते परीसच बनवतात. आता ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामानंद महाराजांना, प्रल्हाद महाराजांना किंवा या श्रीराम महाराजांना परीसच केलेलं आहे. कारण त्यांच्यामध्ये ती पात्रता आहे आणि ते बाकी शिष्यांना देखील गुरु म्हणजे अनुग्रह देऊन मार्गाला लावू शकतात. आणि म्हणून ते परीस आहे. परीस त्या सोन्याचं परत परीस बनवू शकत नाही किंवा लोखंडाला परीस करू शकत नाही. पण सद्गुरू मात्र आपल्यासारखंच शिष्याला बनवू शकतात, गुरुपदी बसू शकतात. आणि म्हणून सद्गुरू हे परीसापेक्षा श्रेष्ठ आहेत. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की हे सगळे जन कसे जन लोक आहेत बघा, हे अज्ञानी आहेत, आंधळी आहेत. सद्गुरूला गुरु मानतात. सद्गुरूला गुरु मानणाऱ्यांचा तुकाराम महाराजांनी निर्भत्सना केली आहे.
ते म्हणतात सद्गुरू हे परब्रह्म आहेत, परमात्मा आहेत, परमेश्वर आहेत, त्यांना गुरु मानू नका. कबीरदाजीनं पण दोह्यामध्ये त्यांच्या म्हटलेलं आहे की जो मनुष्य सद्गुरूला माणूस समजतो तो आंधळा आहे म्हणले, तो मूर्ख आहे म्हणले, तो अज्ञानी आहे. त्यांचा दोहाची कबीरदाजीचा. म्हणून आमचे सद्गुरू, आमचे प्रल्हाद महाराज हे परब्रह्म आहेत, परमात्मा आहेत. आणि अशा रीतीने या अभंगाचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं आहे. आता याचं चिंतन करताना एक गोष्ट लक्षात येते बघा, की भगवंत अवतार घेतो. तो अवतार दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी, आणि दुष्टांचं निर्धारण करून दुष्टांचा उद्धार करतो भगवंत. उदाहरणार्थ रामकृष्ण. आणि दुसरा अवतार घेतो तो भक्तांचा उद्धार करण्यासाठी. दोन अवतार. भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार जो घेतो त्याला गुरु म्हणतात, सद्गुरू म्हणतात. दुष्टांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतो तो भगवंत राम किंवा कृष्ण. पण गंमत अशी आहे की सद्गुरू हा 84 लाख योनीतून आम्ही जेव्हा फिरून फिरून आम्हाला मनुष्य देह प्राप्त होतो त्यावर सद्गुरूला आमची कीव येते. ते विचार करतात की 84 लाख योनीतून हा जवळपास 83,99,999 योनी पार करून याला मोठ्या मुश्किलनं हा मनुष्यदेह प्राप्त झाला आहे. पण हा मनुष्यदेह त्याचा परत जर वाया गेला तर त्याला परत 84 लाख योनीमध्ये फिरावं लागेल. आणि म्हणून या सद्गुरूला तुमचा आमचा कळवळा येतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आयशी कळवळ्याची जाती करी लाभावेन प्रीती. या जगाचं कल्याण करण्यासाठी सद्गुरू या भूतलावर अवतरतात. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आणि म्हणून ते या ठिकाणी आम्हाला या जन्ममृत्यूच्या रहाडगाडग्यातून मुक्त करण्यासाठी ते या ठिकाणी प्रयत्न करतात. आता गीतेमध्ये सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेस धर्माचं रक्षण आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताला जन्म घ्यावा लागतो. आणि भगवंत जन्म घेतो. पण सद्गुरूचा जन्म देखील कसा होतो, तर हा जो भगवंत आहे राम किंवा कृष्ण, हा भगवंत या भूतलावर जन्म घेतो. परंतु तो वेदशास्त्र म्हणतात की तो आम्हाला देखील अद्यापपर्यंत सापडलेला नाही पूर्ण रूपामध्ये. आम्ही शब्दरूपानं शब्दसुमनानं त्या भगवंताचं वर्णन भरपूर केलं आहे. पण त्या भगवंताचं खरं स्वरूप सापडणं अवघड आहे, अनाकलनीय आहे. तो आम्हाला वेदशास्त्रांना जर तो अनाकलनीय असेल तर मग सामान्य माणसाला, सामान्य जीवाला तो कसा प्राप्त होईल. आणि म्हणून मग त्या भगवंताने विचार केला की आपण यांना अनाकलनीय आहोत, आपण यांना सापडू शकत नाहीत, आपण त्यांना भेटू शकत नाहीत, आपण यांना त्याकरता त्या भगवंतानं दुसरा रूप घेतलं. आणि ते दुसरा अवतार म्हणजे सद्गुरूचा. आता पुष्कळ वेळा आपण असं ऐकतो, समर्थांना रामाचं दर्शन झालं, तुळशीदासांना रामाचं दर्शन झालं. परंतु पांडुरंगाने स्वतः नामदेवांना सांगितलं. नामदेवांनी प्रश्न विचारला की महाराज म्हणले मला तर तुम्ही बोलता, भेटता, माझ्या हातानं नैवेद्य खाता, मग मला गुरुची काय गरज आहे, मी का गुरु करायचं. तर त्याने सांगितलं, नामा मी तुला भेटतो तसं मी या चराचर सृष्टीतल्या सर्वांना भेटतो रे. परंतु माझं दुर्दैव असं आहे की मी
त्यांना भेटलो तरी ते मला ओळखू शकत नाहीत, कारण मी कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांना भेटत असतो. आणि म्हणून गुरुमंत्राची आवश्यकता आहे. याचा अर्थ असा आहे की राम जेव्हा तुम्हाला भेटतो किंवा समर्थांना दर्शन दिलं, तुळशीदासांना दर्शन दिलं, तर त्यावेळेस तो राम धनुर्धारी नव्हता, हातामध्ये धनुष्य नव्हतं. कुठल्या तरी रूपात दर्शन दिलं आणि त्याची अनुभूती त्यांना प्राप्त झाली, म्हणून त्यांना रामात दर्शन झालं असं म्हटलं जातं. तुळशीदासांनी तर रामतीर्थ मानसमध्ये स्पष्टच सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुळशीदास एकदा त्या चित्रकूटावरती संतांची खूप गर्दी झाली होती आणि त्या संतांच्या गर्दीमध्ये त्या संतांना ते चंदन लावत होते. त्यांचा दोहाच आहे, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुळशी चंदन घिसे तिलक करे रघुवीर. तुळशी चंदन घासत होते सगळ्या संतांना लावण्यासाठी, आणि तिथं एक 10-12 वर्षाचा गोंडस बालक आला. त्यानं ते चंदन स्वतःला लावलं आणि तुळशीदासाला लावलं. तिथंच बाजूला उभे असलेल्या एका वृद्ध माणसानी तुळशीदासाला सांगितलं, यही रघुवीर है, यही राम है. तुळशीदासांना अनुभूती प्राप्त झाली. त्यांच्या लक्षात आलं की अरे बापरे, रामाने मला बालकाच्या रूपात दर्शन दिलं. तो तुळशीदासांना सांगणारा वृद्ध माणूस तो हनुमंत होता. म्हणजे हनुमंतानं देखील मूळ रूपात तो तिथे प्रकट झालेला नाही. आणि म्हणून या भगवंताचं रूप आम्हाला अनाकलनीय आहे. हा कोणत्याही रूपात येतो तुम्हाला दर्शन देऊन जातो. अनेकदा आमच्या जीवनामध्ये अशा घटना घडतात. एकदा आम्ही मुंबईला जात असताना आमचं पेट्रोल संपलं. कात्रच्या घाटामध्ये गाडी उभी राहिली. अमावस्येची रात्र, अंधारी, लाईट नाही गाडीला, कुठेच लाईट नाही. आणि तिथून 2 किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप होता आणि पुणे हे केवळ 8 किलोमीटर अंतरावर होतं. पण कोणीतरी एक गृहस्थ आला मोटरसायकलवर आणि विचारलं आमची अडचण. आम्ही सांगितलं असं असं म्हणले, माझ्याबरोबर कोणतरी चला, इथून 2 किलोमीटर अंतर पेट्रोल पंप आहे, तुम्हाला पेट्रोल आणून देतो. मग आमची मेहुणी त्यांच्याबरोबर गेली. त्याच्यावर गेल्यानंतर ते पेट्रोल, आश्चर्य या गोष्टीचं वाटलं आम्हाला. म्हणजे अनुभूती काय आली बघा, अनुभूती कशी येते, बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे या गोष्टीवरती. अनुभूती अशी आली की त्या पेट्रोल पंपावाल्याने 1 लिटर पेट्रोल दिलं, पण त्याने त्याला पैसे दिले नाही, त्यानं याला पैसे दिले नाही. आणि त्या पेट्रोल पंपावर उतरल्याबरोबर आमचे मेहुणे त्यांना म्हणले, ते हे 100 परवा दे, 100 रुपयाचं पेट्रोल भरा, घ्या, या जेवढं बसतं तेवढं, त्याला 100 रुपये देऊन टाका. तो ग्रस्त म्हणाला, नाही, तिथे गेल्यावर तुम्ही आता मला देऊच नका. आणि त्या पेट्रोल पंपवाल्याने त्याच्याकडनं पैसे घेतले नाही. आणि ज्यावेळेस सतीशराव आम्ही तिथे आलो, ते त्याच्यामध्ये पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकल्यानंतर त्या ड्रायव्हरचे तिथं लाईट धरून आम्ही उभे मोबाईलचा, आणि गाडी स्टार्ट करण्यासाठी तो प्रयत्न करत होता. तेवढ्यामध्ये तो ग्रस्त किक मारून निघून गेला. मी मेहुण्याला म्हटलं, अहो त्याला काही पैसे दिले की नाही, थोडे जास्त द्यायचे असते. अहो ते म्हणले पेट्रोलचेच पैसे घेतले नाही. त्यानं म्हणले, तर हे काय कसे केले तू? ही आम्हाला आलेली अनुभूती. भगवंत कोणाच्या रूपात केव्हा येईल, काय मदत केली सांगता येत नाही. म्हणून ते रूप अनाकलनीय असल्यामुळे त्या परमात्म्यानं, परमेश्वरानं हे सद्गुरूचं रूप घेतलं. आणि सद्गुरूचं रूप घेऊन सद्गुरू त्या ठिकाणी आम्हाला या जन्ममृत्यूच्या राडगाडीतून मुक्त करतात. तर असे हे परमात्मा, परमेश्वर, सद्गुरू हे प्रत्यक्ष भगवंतच आहेत, लक्षात ठेवा. पण आमचा तो भाव बळकट झाला पाहिजे. त्या समर्थाने म्हटले, कुठे आहे देव? ते म्हणतात, देव अंतरी अंतरी भेटी नाही जन्मभरी. अरे भगवंत तुमच्या हृदयातच आहे, पण त्याची तुमची भेट होत नाही. आता बघा, अंतःकरणातच भगवंत आहे आत्मारूपानं. का भेट होत नाही? तर म्हणले, ही आडवी येते माया. मायेमुळं तुमची आणि आमची आणि भगवंताची भेट होत नाही.
आता ही माया काय करते बघा. एक दृष्टांतातून आपण बघू. एक गुरुकडे एक परीस होता आणि शिष्य म्हणाले, महाराज आम्हाला परीस पाहायचा. तर म्हणले ठीक आहे, म्हणले तो तिथं म्हणले ठेवलेला आहे म्हणले मी, आणि आता स्नान करून येतो गंगेवरून आल्यावर त्यातला त्या देवांचे तिथं देवघरात ठेवलं आहे म्हणले, दाखवतो. गुरु महाराज स्नानाला गेले, पण ज्या पोराला जिज्ञासा होती तो तिथे एकटाच होता. त्यानं विचार केला, लोखंडाच्या डब्बीत परीस म्हणतात, मग ती लोखंडाची डब्बी सोन्याची का झाली नसेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ते गुरुजी आणि बाकीचे विद्यार्थी गंगेहून स्नान करून येण्याच्या आतच ती डब्बी उघडून पाहिली, तर त्याला ग्रे रंगाचा गोल खडा दिसला. विचार केला, असेल बाबा हा परीस असेल असं म्हटला आणि ठेवून दिला तो डब्बी. हां, आल्यावर त्यानं गुरुजीला प्रश्न विचारला, गुरुजीने तो परीस सगळ्यात दाखवला. म्हणलं गुरुजी, पण ही लोखंड डब्बी सोन्याची का झाली नाही याची जरा शंका आहे. मग गुरुजी म्हणाले, अरे बावळटा, हा परीस कशावर ठेवलेला आहे पाहिलं का. म्हणलं वेलवेटच्या कपडा. बरं ठीक आहे, वेलवेटच्या कापडाचे किती घड्या येतात. 4 घड्या. मग 4 घड्यांच्या कापडावर ठेवलेला परीस त्या डब्बीला लागेल का. नाही, आणि म्हणून ती सोन्याची झाली नाही. तसं ही माया म्हणजे परीस आहे. आपलं माया म्हणजे वेलवेटचा कापड आहे. तुमच्या आणि आमच्या भगवंत परीस आहे. तुमच्या आणि आमच्यामध्ये असणारी ही माया म्हणजे तो वेलवेटचा कपडा आहे. त्यामुळं आमच्या हृदयाचं सार्थक होत नाही, सोनं होत नाही. अशी माया आडवी येते बघा. आणि म्हणून देव तुमच्या जवळच आहे. एका मंदिरासमोर एक भिकारी वयाच्या 20व्या वर्षापासून भीक मागत होता एकाच जागी, आणि 100व्या वर्षी मेला. बरं, सज्जन होता, गरीब होता, कोणाला कधी त्रास नाही, काही नाही, चोरी नाही, चपाटी नाही, काही नाही. तिथले सज्जन लोक म्हणले, अरे त्या बिचाऱ्याची तपश्चर्याची म्हणली 80 वर्षी इथं भीक मागत राहिला, याचा छोटासा पुत्राचा आपण इथं उभं करूया. बाडोशाला बाजूलाच बसवत होता तो, काही रस्त्यात नसायचा. आणि म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी तिथल्या लोकांनी त्याचा पुतळा तयार करण्यासाठी जमीन खोदायला सुरुवात केली. तर तो बसत होता, तिथून खाली 9 इंचावरच एवढा मोठा सोन्याचा हंडा सापडला. विचार करा, आयुष्यभर ज्यानं एक पैशासाठी तिथं तो उभा राहिला, उन्हात तानात पावसात, पण 9 इंचाच्या अंतरावर एवढा मोठा पैसा होता. देव अंतरी पर भेटी नाही जन्मभरी. तसं परमात्मा तुमच्या किती जवळ आहे, 9 इंचाच्या अंतरावरचे, पण आमची त्याची भेट होत नाही. आणि म्हणून असा भगवंत तुम्हा आम्हाला भेटावा, तो तुमच्या आमच्या जवळच आहे, आणि तो तुम्हा आम्हाला भेटावा यासाठी मध्यस्थी सद्गुरू करत असतात बघा. सद्गुरू तुम्हाला सांगतात की अरे बाबांनो, तुम्ही देह नाहीत, तुम्ही ईश्वराचा अंश आहात, आणि तुम्हाला देव व्हायचं आहे. कारण देह म्हणजे अज्ञान, आणि देहबुद्धीमुळे दुःख होतं तुम्हा आम्हाला. आणि म्हणून सद्गुरू देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे नेतात. ही देहबुद्धी सतत आम्हाला म्हणजे त्या आत्म्याला आणि आम्हाला सतत एकच सांगत असते की मी देह, मी देह, मी देह. खरं म्हणजे आपण देह नाहीत, आपण ईश्वरी अंश आहोत. आमच्या अंतःकरणात तो आत्मारूपाने ईश्वर राहतो. आणि म्हणून हे देह हे जरी वरचं आमचं स्थूल देह असेल, तर तो आमचा देह नाही, अंतर्मनात असलेला आत्मा ईश्वराचा अंश ते आम्ही आहोत. पण आम्ही अज्ञानामुळं देह मानतो, आणि देह मानून आम्ही दुःखाच्या काहीत पडतो. आणि म्हणून आता मला सांगा, आपण आत्मा आहोत, अमर आहोत, देह नश्वर आहे. मेल्यानंतर या देहाला जाळल्या जातं किंवा पुरल्या जातं. आणि आत्मा तर अमरच, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम कोणाला आहे? कोण जन्मतो?
तर या देहामध्ये असणारी वासना ती जन्म घेते. मनुष्य मेल्यानंतर ती वासना नवीन देहात जाते, पण ती जाऊन आत्म्यालाच घेऊन जाते. आत्म्याची तोपर्यंत सुटका नाही जोपर्यंत त्याचं पूर्ण मागचं कर्म किंवा प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत आत्म्याला त्या वासनेबरोबर ती जाईल त्या देहामध्ये प्रवेश करावा लागतो. मग मानव देह सोडून पुढे एखादा 4 पायाचा देखील तुम्हाला देह मिळू शकतो, पशु होऊ शकतं, पण त्या ठिकाणी देखील आत्म्याला राहावं लागतं. म्हणून सांगायचं तात्पर्य की असा हा आत्मा त्या देहात प्रवेश करतो. खरं तर शास्त्र सांगतंय की तुम्ही सच्चिदानंद रूप आहात. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य, आनंद, आनंद हा तुमचा स्थायीभाव, आनंद हे तुमचं रूप आहे. पण तरी आम्ही अज्ञानामुळं आम्हाला देह मानल्यामुळं आम्ही दुःखी होतो. दुःखाचं कारण जर खरं कळालं ना तर ते आहे अज्ञान. अज्ञानामुळे दुःख होतं. एक छोटं उदाहरण सोपं सांगतो तो, म्हणून तुमच्या लक्षात येईल की आम्हाला दुःख का होतं. आणि ज्ञान झाल्यानंतर दुःख नष्ट होतं. आणि सद्गुरू तेच तुम्हाला ज्ञान करून देतात की अरे बाबा रे, तू देह नाहीस, तू ईश्वराचा अंश आहेस, तू आत्मा आहेस, तू परब्रह्म आहेस, तूच ब्रह्म आहेस. आणि जेव्हा सद्गुरूने हे तुम्हाला ज्ञान करून दिल्यानंतर तुमचं दुःख नाहीच होतं. पण अज्ञान आहे तो पण दुःख आहे. पती पत्नी होते दोघांना बायको, आणि नवऱ्याला पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी लागली. काही दिवस तो एकटा चालला, एक रूम केली, राहू लागला. 5-6 महिन्यानंतर बायको आली. खूप महागाई असल्यामुळं त्याचं जेमतेम तो चालवत होता आणि घरी पैसे पाठवत होता. 4-5 दिवस बायको राहिली. बायकून जाताना नवऱ्याला सांगितलं की मला काहीतरी एखादा दागिना घ्या ना, आज तुम्ही नोकरी करताय. आता तितकासा पैसा काही भरपूर नव्हता, पण काय करावं, बिचारा बाहेर गेला, बायकोला नाराज करता येत नाही. ही जुनी गोष्ट आहे, आताच्या काळातली नाही. आणि त्या काळामध्ये बेंटेक्स नावाचा धातू नवीन होता. आता बेंटेक्स सगळ्याला माहिती. पुण्यासारख्या शहरात तो सोन दुकानात मिळत होता. मग याने त्या बेंटेक्सचा एक दागिना घेतला, बायकोला दिला. खुश आहे ती, आनंद. फक्त सांभाळून घाल बाबा म्हणला. रस्त्यानं चोरं वगैरे असतात, आणि बरोबर तिचा दागिना कुठे मारला गेला बस स्टँडवर काही कळायला नाही. तिला खूप दुःख झालं. तिचं ते दुःख पाहिलं आणि त्यांनी ते समजावून सांगितलं, अरे आता काय तर परत येत असतो का, कशाला दुःख करते. ती म्हणली मला दागिना गेल्याचं मला एवढं दुःख झालं, पण तुम्हाला अजिबातच दुःख नाही, तुम्ही काहीच बोलू ना त्याच्याबद्दल, तुम्हाला काही हळहळ वाटे ना. आता तो म्हणला काय हळहळ वाटणारे, गेला तर गेला. आता खरं कारण काय होतं. खरं कारण हे होतं की तिचं अज्ञान होतं. तिला हे माहीत नव्हतं की तो दागिना खोटा आहे. आणि जर तिला हे ज्ञान झालं असतं ते दुःखच झालं नसतं. तसं या जगतामध्ये वावरताना अशा अनेक घटना घडतात. आम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान नसतं आणि त्यामुळं आम्हाला बरेचदा दुःख होतं. बघा, आता सद्गुरू एकच सांगतात की बाबा मी शिष्या तुझी प्रारब्धाची जबाबदारी पण घेतो, तुझं प्रारब्ध पण बदलतो, पण तुला एकच करावं लागेल. तुझ्या प्रपंचात संसारामध्ये तुला नामाचा कहर करावा लागेल, भरपूर नाम घ्यावं लागेल. आणि म्हणून ते सांगतात, माऊली पण म्हणतात, झडझडून वहिला निघ ये भक्तीची ये वाटेला. संसारातून पटकन खडबडून बाहेर ये आणि बाबा तू भक्ती कर. आणि सद्गुरूंचं एक तत्व आहे की आम्ही आमच्या कामना, आमचा अहंकार, आमचा मीपणा, आमची इच्छा, यामुळं आम्ही बंधनात पडतो.
सद्गुरू अनुग्रह देतानाच बघतात. या जर गोष्टी तुमच्याजवळ असतील तर सद्गुरू तुम्हाला जवळ करणार नाही. म्हणून सद्गुरूकडे अनुग्रह घ्यायला जाताना अगदी कोऱ्या पाटीने जायला पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंधनात टाकणार आहेत. सद्गुरू तुमचं बंधन तुम्हाला मुक्त करतात, तुम्हाला नराचा नारायण करतात. करणी करे तो नर का नारायण बन जाय. तुमच्याकडनं अनुग्रह देऊन चांगलं कर्म करून घेतात आणि तुमचा नारायण करतात. तुम्ही अनुग्रह घेतल्यानंतर कामना सोडून दिली, अहंकार सोडला, मीपणा सोडला, तर तुमच्या हृदयात परमात्माच प्रकट होतो. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी अभंगात म्हटलेलं आहे, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. कॉमा करून ते सांगतात, कामक्रोधे केले घर रीती. कामक्रोधानं घर रिकामं केलं की तुमच्या हृदयात परमात्मा आलाच. आणि सद्गुरू अनुग्रह दिल्यानंतर नामस्मरणाच्या सहाय्यानं आमचे सगळे शेड्यूल नाही शकत. भगवंतामध्ये आणि आमच्यामध्ये हाच महत्त्वाचा फरक आहे. भगवंत हा सद्गुणाचा पुतळा आहे, सद्गुरू देखील सद्गुणाचा पुतळा आहे. आणि आमच्यामध्ये हे सगळे काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर हे सगळे दुर्गुण भरलेले. बरं, शास्त्र सांगतं की तुम्ही जीव हा ब्रह्म आहे. वेदांचं तत्वच आहे, ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव हो ब्रह्मा. जीव जर ब्रह्म आहे, पण या जीवावर असलेली जी काही अनेक जन्मापासून 84 लाख योनीपासून फिरून आल्यामुळं त्याच्यामध्ये जे हे कामक्रोध मदमोह लोभ मत्सर हे भरलेले आहेत. आणि सद्गुरू अनुग्रह देऊन तुम्हाला साधना करायला लावून तुमच्यामधले हे सगळे दुर्गुण नाहीसे करून तुम्हाला देवत्व प्राप्त करून देतात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले की देह भरीला विठ्ठल. पण केव्हा? कामक्रोधे केले घर रीते. कामक्रोधानं घर रिकाम केले की देह भरला गेला विठ्ठल. सद्गुरूमध्ये आणि आमच्यामध्ये हाच महत्त्वाचा फरक आहे की सद्गुरू एक विचार करतात की अरे बाबा, हा बिचारा 84 योनीपासून सारखा फिरत आहे, भ्रमण करत आहे, या देहातून त्या देहात आणि त्याला मानव देह आता मिळालेला आहे. सद्गुरूला तुमचा कळवळा येतो. आणि म्हणून मग सद्गुरू या भूतलावरती अवतार घेतात. अवतरती म्हणजे वरतून खाली उतरतात. ते सद्गुणाचा पुतळा आहे. तुमच्या कल्याणासाठी ते उतरतात, खाली अवतार घेतात. आम्हाला जो जन्म घ्यावा लागतो तो आमची वासना आणि आमचं प्रारब्ध, ते भोगण्यासाठी. पण सद्गुरू त्या वासनेतून, त्या प्रारब्धातून तुमची सुटका करून तुम्हाला भगवंतपदी बसवतात. म्हणून ते तुमच्यामधले काम क्रोध सगळे नाहीसे करतात. आणि एकदा का तुमचे काम क्रोध मद मोह लोभ मत्सर नाहीसे झाले की तुमच्या हृदयात भगवंत साठवला जातो. आणि तुकाराम महाराज म्हणतात, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली हेरधार, झाला सुफल व्यापार. अशा प्रकारे तुमचा आमचा व्यापार हा सफल होतो. आणि त्याच्याकरता आम्हाला सद्गुरूची आवश्यकता आहे. बघा, हे सद्गुरू आम्हाला अनुग्रह देतात. अनुग्रहाच्या वेळेस सद्गुरू तुम्हाला ठणकावून सांगतात, शिष्या, तू परब्रह्म आहेस, तू अजिबात भ्रम धरू नको, तूच देव आहेस. अरे, कृष्ण यशोदेच्या पोटी जन्माला आला, पण कृष्णाला स्वतःचं स्वरूप केव्हा कळालं? जेव्हा कृष्ण 8व्या वर्षी सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये दाखल झाले आणि सद्गुरूकडून त्यांना त्यांचं स्वरूप कळालं की मी कोण आहे.
तसं इथं सद्गुरू तुम्हाला सांगतात, तू परब्रह्म आहेस, तूच देव आहेस, तूच भगवंत आहेस म्हणाले. आणि मग ही प्रचिती काही शिष्याने ती बघा सगळ्याला येत नाही. काही शिष्यांना स्वतःचं स्वरूप कळतं, मी ईश्वराचा अंश हे कळतं, मी ब्रह्म हे कळतं, त्याला आत्मप्रचिती येते, प्रचिती येते आणि गुरुप्रचिती पण येते, पण ती एखाद्यालाच. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आत्मप्रचिती, गुरुप्रचिती, सद्गुरुप्रचिती एखाद्याला येते. त्याच्यासाठी म्हणतात की बाबा रे, सद्गुरूंनी दिल्ली साधना, नामस्मरण हे सगळं साधन चांगलं आहे, सोपं आहे. साधन पण सोपे, पण शहाणा तो धनी घेतच. जो शहाणा आहे तोच या साधनाचा उपयोग करून ही प्रचिती प्राप्त करून घेतो. सगळ्याला ही प्रचिती मिळेल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून आमच्या माऊलीने म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलीने, ते म्हणतात शेत पेरलं, बी पेरलं, उगवलं, पण उगविल्यानंतर जर तुम्ही त्याची निगाच केली नाही, मशागत केली नाही, त्याचा उपयोग आहे का? एकदम खळ्यावर गेला शेत, म्हणजे याच्यात शेतात गेला खळ्याच्या वेळेस काय पीक हाताने येईल? तुम्ही पीक पेरल्यानंतर त्याची निगा करायला पाहिजे, मशागत करायला पाहिजे, त्या पिकाला पाणी द्यायला पाहिजे, खत घालायला पाहिजे, त्याचं तण निवारण करायला पाहिजे, त्याच्यावर कीटकनाशक फवारायला पाहिजे, त्यानंतर त्याच्यात दाणे आल्यानंतर त्याचं राखण करायला पाहिजे. तुम्ही पेरलं आणि 6 महिन्यानंतर एकदम काढायलाच गेले, हातात काही येत नसतं. आणि म्हणून माऊलीने म्हटलंय की शेत पेरले आणि उगवले, शेत पेरले आणि उगवले, परंतु निगे विन वायाचे गेले. तैसे साधने विन झाले साधकाचे. पेरलं वाया गेलं. तसं साधकाचं म्हणले साधने विन होतं, साधनच करत नाही तो, बस संपलं. मी एका ठिकाणी प्रवचनाच्या निमित्तानं मुक्कामाला गेलो. अनुग्रह होता त्यांना, मुलालाही होता. पण सकाळी तो मुलगा उठला माझ्याबरोबर, तोंड धुतलं, चहा घेतला, स्नान केलं, आणि स्नान केले, कपडे घालून लगेच 7 वाजता किक मारली की गेला स्कूटरला किक मारून ड्युटीला 7 वाजता. मी त्यांना म्हणलं, ताई म्हटलं बाळाला अनुग्रह आहे ना तुमच्या? म्हणले हो अनुग्रह घेतला. म्हणले हो, वर्षभर झालं. म्हटलं पण जप करताना दिसला ना, जपच करत नाही. म्हणले काय करावं? म्हणले त्याला किती जाईल तरी सांगितले की बाबा. तर तो म्हणतो काय नाही, मी माझ्या अंगावर तांब्या घेतला आहे पाण्याचा, की मी तिथून जे जप सुरू करतो की अंग पुसून कपडे घालतो, माझे 1 माळ होती. जपच करत नाही. असे अनेक महाभाग असतात, त्यांना बद्ध म्हटल्या जातं बघा शास्त्रामध्ये. माऊलीने म्हटलंय की शिष्याचा कान आणि गुरुचं वचन या दिव्य मंत्रानं फार मोठं कार्य होतं म्हणले त्या शिष्याच्या जीवनामध्ये. माऊली म्हणतात, काना वचनाची भेटी सरसेची होय किरीटी, अथवा फळ पडे दिठी निमित्त वाऱ्याची. एखादं पिकलेलं फळ असतं देठाला, वाऱ्याच्या निमित्तानं खाली पडतं. तसं सद्गुरूचा कान मंत्र, सद्गुरूंनी दिलेलं मंत्र आणि याचा कान, या दोन्हीचं निमित्त होतं. त्या निमित्तातून
त्या ज्याला अनुग्रह दिला त्याच्यावर गुरुकृपा होती आणि त्याला फार मोठं फळ मिळतं त्याच्या जीवनामध्ये. म्हणून अनुग्रह म्हणजे आशीर्वाद, अनुग्रह म्हणजे कृपा, अनुग्रह म्हणजे देव होण्याचा मंत्र, अनुग्रह म्हणजे स्वस्वरूपाची ओळख. अनुग्रह या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. अनु म्हणजे सूक्ष्म आणि ग्रह म्हणजे स्थिती. ज्या सूक्ष्म स्थितीमध्ये असणाऱ्या परमात्म्यासारखं गुरु शिष्याला सूक्ष्म स्थितीत नेऊन त्याला परमात्मापदी बसवतात, त्याला अनुग्रह म्हणतात. आणि गुरु त्याला सांगतात, ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण, या नावे ज्ञान. आपण आपल्याला पाहणं याला ज्ञान म्हणायचं. म्हणून असे अनुग्रह घेणाऱ्याचे 4 प्रकार आहेत बघा: बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. बद्ध म्हणजे हा वासनेत गुरफटलेला असतो. सहजच मंत्र घेतला, शेजाऱ्यानं घेतला म्हणून मी घेतला, मित्रानं घेतला म्हणून मी घेतला, दोस्तानं घेतला म्हणून मी घेतला. पण हा वासनेमध्ये गुरफटलेला, त्याला ज्ञान मिळावं हा हेतू नाही, जिज्ञासा नाही आहे, मुळातच नास्तिक आहे. त्यामुळे तो जप करत नाही, तप करत नाही, गुरुचं दर्शन घेत नाही, त्याला सत्संगाची आवड नाही, अशाला बद्ध म्हणतात. असे शिष्य असतात. याच्या वरचा जो आहे तो मुमुक्षु, त्याला जिज्ञासा आहे, ईश्वरी ज्ञान मिळावं म्हणून तो उपासना करतो. त्याला सत्याचं जाण आहे, सत्याबद्दलची आवड आहे, सत्य जाणावं, सत्य काय आहे, परमात्मा हा सत्य आहे म्हणून त्या परमात्म्याबद्दल आपल्याला माहिती मिळावी. त्यामुळे तो जप करतो, साधना करतो, सत्संगाला जातो, जिथं कीर्तन असेल कीर्तनाला, प्रवचन असेल प्रवचनाला. कारण त्याला सत्याला जाणायचं, सत्याचं ज्ञान करून घ्यायचं, म्हणून त्याला सत्संगाची आवड पण असते. त्याला मुमुक्षु म्हणतात. आणि मुमुक्षुच्या पुढची जी स्टेज असते ती साधकाची. हा गुरुनं दिलेला जप नियमित करतो, उपासना टाळत नाही, उपासना नियमित करतो, नित्यनेमानं करतो, भजनाला जाईल, कीर्तनाला जाईल, प्रवचनाला जाईल, स्वाध्याय करतो, स्वतः ग्रंथ वाचतो. आणि काही शंका कुशंका असल्या तर आपल्यापेक्षा ज्येष्ठांना विचारतो, माहिती जमा करतो आणि जास्तीत जास्त आपला वेळ सत्कर्मात घालतो. साधना त्याची चालू असते म्हणून त्याला साधक म्हणतात. पण हाच साधक पुढे साधनेत प्रगती करून सिद्धावस्थेला जातो. त्याला भगवंताबद्दलची तळमळ असते, स्वस्वरूपाचं ज्ञान त्याला होतं की मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, मी परमेश्वर आहे. त्याला हे कळतं की ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. ग्रंथाचं वाचन पण तो करतो, त्याला चांगलं ज्ञान होतं. आणि हे जग मिथ्या आहे, त्यामुळे या मिथ्या जगताचं आकर्षण ठेवू नये, विषयात गुरफटून राहू नये. आणि या मिथ्या जगताबद्दल त्याच्या मनामध्ये अनाकर्षण निर्माण होतं. त्याला वैराग्य म्हणतात. त्याला संसार नकोसा वाटतो. संसार नको, फक्त मला भगवंतच हवा. आणि तो भगवंताची अनन्य भावानं भक्ती करतो असतो. सद्गुरू त्याची फार श्रद्धा असते. एक छोटासा बघा सुंदर एक दृष्टांत असा आहे. एका घरामध्ये पती पत्नी मुलगा आहे. आता त्या मुलाला बरं नाही, थोडं टेम्परेचर आहे, ताप आहे. आणि त्यामुळे तो किरकिर करू लागला सकाळपासून. त्या बिचाऱ्या आईनं काहीतरी करून दिलं नवऱ्याला, सांगितलं बा तुम्ही आजच्या दिवस काय हे थोडं खाऊन जा, तुम्ही संध्याकाळी स्वयंपाक करून ठेवते, बाहेर काहीतरी खातो मी आज.
कारण बाळाला बरंच नाही. ते मला ठीक आहे. तो नवरा आपला ऑफिसला गेल्यानंतर रात्री तो परत आला, पण याचं काही ताप कमी झाले नव्हतं. तो काय ऐके ना, तो रडायसला सारखा. आता तिनं विचार केला, कमीत कमी नवऱ्यापुरत्या तो 4-2 पोळ्या करावं, बाकी कशाबरोबर खाईल, पण पोळ्या 2-4 तर होणं आवश्यक आहे. तिने त्या मुलाला खूप नादी लावण्याचा प्रयत्न केला. मग तिच्याही लक्षात आलं की याच्या वाढदिवसाच्या वेळेस पुष्कळ लोकांनी चांगले चांगले खेळणे दिले, ते आपण वर ठेवले. तो मागायचा, रडायचा, पण आपण त्याला दिले नाही, खराब करून. आता दिले तर तो नादी लागेल आणि आपलं काम होईल. म्हणून तिनं ते वरचं खेळणं काढलं, त्याला दिलं. क्षणभर खेळला, परत रडायला सुरुवात केली. आईनं दुसरं काढलं, परत खेळला, सोडून दिलं, रडायला सुरुवात केली. तिसरं काढलं, चौथं काढलं, पाचवं काढलं. त्या खेळण्यात काही त्याचं मन रमेन. शेवटी ती रागवली आणि तिनं धपाटा दिला. तो म्हणला, आई तार किंवा मार, मला तूच पाहिजे, मला खेळणे नको. अशी स्थिती त्या साधकाची असते की भगवंता मला तूच पाहिजे, मला खेळणे म्हणजे मला हा संसार नको. विषय तो त्याचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्याचा विषयच भगवंत झालेला असतो. त्यामुळे त्याला हे जनधन माता पिता खेळणं पिणं काही आवडत नाही. त्याला तो फक्त परमात्मा आवडतो, परमेश्वर आवडतो. अशी स्थिती त्या साधकाची झालेली असते बघा. आणि असा साधक सिद्धावस्थेला पोहोचलेला असतो. आणि अशा साधकाचीच परिस्थिती पाहिल्यानंतर सद्गुरू अशा साधकाला आपल्या पंक्तीत बसवतात. तो पूर्णत्वाला उतरलेला असतो आणि मग त्यांनाच ते अनुग्रह देण्याची परवानगी देतात. जसा रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजाला अनुग्रह द्यायची परवानगी दिली. काय अनन्य भाव आहे, काय सेवाभाव वृत्ती आहे. संपूर्ण त्या राम मंदिरावरती वॉटरिंग केलं, पाणी टाकलं. आणि रामानंद महाराजांवर फार विश्वास, फार श्रद्धा. जेवायला बसले असताना फक्त म्हणले, अरे बाबा स्वयंपाकाला मुळा नाही करे, मुळा असता तर फार छान स्वाद आला असता. पटकन ताटावून उठून पळाले बाजारात की मुळा घेऊन आले. किती सद्गुरूवरती अलोट प्रीती होती आणि भावाचे भुकेले होते ते. सद्गुरूला सर्वच मानत होते. अनन्य भाव होता त्यांचा सद्गुरूवरती. आणि सेवाभाव पाहून रामानंद महाराजांनी त्यांना अनुग्रह द्यायचा परवानगी दिली. ब्रह्मचैतन्य महाराजांनी 4 शिष्यांना अनुग्रह द्यायची परवानगी दिली. असे पूर्णत्वाला पोहोचलेले ते महात्मे असतात. आता या साधकन सिद्ध अवस्थेमध्ये गेलेल्या या सगळ्या शिष्यांना त्या साधक अवस्थेतच त्यांना 4ही मुक्ती प्राप्त झालेल्या असतात. जीवनातच, जन्मातच. त्यातली पहिली मुक्ती जी आहे ती सलोकता. हे साधक सिद्ध अवस्थेला गेलेले माझं काहीच नाही म्हणतात. सगळं काही त्या परमात्म्याचं, परमेश्वराचं आहे. घर त्याचं, बंगला त्याचा, गाडी असेल गाडी त्याची. मीच त्या भगवंताच्या घरात राहतो. आणि सतत साधन आहे म्हणून नामस्मरणानं त्या घरामध्ये ते सगळे नामाचे वलय निर्माण झाले असतात. मीच त्यांच्या घरात राहतो म्हणजे मीच त्यांच्या लोकात राहतो. आणि अशा रीतीने ते सलोकता मुक्तीचा उपभोग घेत असतात. याला म्हणतात सलोकता मुक्ती. त्यानंतर पुढची स्टेप त्यांची अशी होती की भगवंत दुसरीकडे कुठे नाही, तो माझ्या हृदयातच आहे. भगवंत माझ्याच जवळ आहे. मग तो माझ्या हृदयात असल्यानंतर मला चिंता काय करायची, मला काळजी काय करायची. तो सदोदित माझ्या हृदयातच आहे, दुसरीकडे कुठेच नाही. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा विसरलास. देह भरीला विठ्ठले. यांचा काम, क्रोध, मद, मोह, लोभ सगळं नाहीसं झालेला असतो. म्हणून यांचा देह
हा भगवंतानीच भरलेला असतो. त्यांच्या हृदयातच तो परमात्मा असतो. साठविला हरिजी हृदय मंदिरी त्याची सरली येळ झाला सुफल व्यापार त्यांचा सुफल झालेला असतो, सफल झालेला असतो. कारण भगवंत ते म्हणतात माझ्या हृदयात आहे, म्हणजेच समीपता मुक्ती मला प्राप्त झाली. आता स्वरूपता मुक्ती म्हणजे भगवंतासारखंच रूप प्राप्त होणं. आपण आधीच पाहिलं की परमेश्वरानं सांगितलं की माझं रूप अनाकलनीय आहे तुम्हाला, म्हणून मी सद्गुरूचं रूप घेऊन तुम्हाला अनुग्रह देऊन तुम्हाला ब्रह्मपदी पोहोचवतो. म्हणून मी हेही सांगितलं की तुळशीदासाला रामन दर्शन दिलं, पण ते बालक रूपामध्ये. हनुमंत भेटले पण म्हाताऱ्या व्यक्तीच्या रूपामध्ये. म्हणजे मूळ रूपात भगवंत तुम्हाला भेटत नाही, तसा सगुण अवतारामध्ये स्वरूपता, म्हणजे तुम्हाला एकदम रामाचं रूप दिसणार नाही, हातात धनुष्य बाणन वगैरे, किंवा कृष्णासारखं चतुर्भुज तुम्हाला होता येणार नाही. परंतु रूपाचे 2 प्रकार आहेत, निर्गुण आणि सगुण. त्यातलं निर्गुण रूप तुम्हाला प्राप्त होत असतं. भगवंताचे जे काही सद्गुण आहेत ते गुण तुमच्यामध्ये पाहायला मिळतात. साधक सिद्ध अवस्थेला पोहोचलेला महात्मा अत्यंत सात्विक असतो, दयाळू असतो. त्याला प्रत्येकाच्या बद्दलची प्रेम त्याच्या मनामध्ये निर्माण असतो. तो कोणाचा राग करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही. अत्यंत हळवा असतो तो. दुसऱ्याच्या दुःखात दुःखी असतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी असतो. हे सगळे गुण जे ते परमात्म्याचे गुण आहेत, ते तुमच्यात आले म्हणजे तुम्हाला स्वरूपता मुक्ती प्राप्त झाली. पण अपवाद म्हणून त्या मुद्गल ऋषीनं एका व्याधाला गणगण गणपती गणपतीचा मंत्र दिला होता. आणि वाल्यासारखं काही वर्षानंतर ते त्या वनातून येत असताना ते पाहिलं, वारूळ बाहेर केलं, काढून पाहता तर त्याला सोंड आलेली गणपतीसारखी, म्हणून त्याचं नाव भृषंडी ऋषी पडलं. आणि त्या भृषंडी ऋषीचं मंदिर जे आहे ते आत्ता अमरावती आणि नागपूरच्या रस्त्यावरती आहे. तर एखादा अपवाद असं रूप त्याला प्राप्त होऊ शकतं. पण जनरली त्या सिद्धामध्ये, त्या साधकामध्ये भगवंताचे सगळे गुण आलेले असतात. आणि म्हणून त्याला या ठिकाणी भगवंताला आपण सगुण रूप म्हणतो. त्याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. आणि साविध्यता मुक्ती म्हणजे मीच भगवंत आहे अशी त्या साधकाची स्थिती होती. त्याच्यामधला द्वैतभाव नाहीसा होतो. मी अद्वैत आहे, मीच परमात्मा आहे. त्याच्यामधला मी तूपणाचा भाव नाहीसा होतो. देवा मी वेगळा तू वेगळा नाही, तू आणि मी एकच आहोत, मीच तुझं स्वरूप आहे. आणि म्हणून बघा नाथ महाराजांनी त्या दत्तात्रयाच्या आरतीमध्ये म्हटलेलं आहे, मी तूपणाची करी बोळवण एका जनार्दनी तू दत्त जाण. ही मितूपणाची बोळवण झाली की तू आणि परमात्मा एकच आहे, अशी त्याला सायुज्य मुक्ती देखील प्राप्त होते. तो अद्वैत अवस्थेत जातो. तर अशा प्रकारे शिष्याचा प्रवास इतक्या दूर जातो आणि सद्गुरू त्याला ब्रह्म बनवतात, गुरुपदी बसवतात, नराचा नारायण करतात, त्याला भगवंत करतात. म्हणून सद्गुरूकडे जर तुम्ही जेव्हा आपण अनुग्रहाला जातो तेव्हा आम्हाला गर्व नको, अहंकार नको. गुरु श्रद्धा पाहिजे. पण अनेकदा लोक जर डिग्री वगैरे घेऊन गेले तर ती लौकिक डिग्री तिथं कामाची नसते. त्याला ईश्वराचं गुह्य ज्ञानच हवं. आणि असं गुह्य ज्ञान जर प्राप्त करून घेता आलं तर तुमच्या जीवनाची निश्चितच फायदा होतो. तुम्हाला लक्षात घ्या. आमच्या नामदेवानं बघा
किती भगवंत भावाचा भूक केला आहे. त्या नामदेवाचा हातचं भगवंत जेवत होता. 3 पिढ्यापासून नामदेवाच्या घरी विठ्ठल भक्ती होती. त्याचे वडील लामाशेट्टी काहीतरी कामासाठी बाहेर गेले, म्हणून नामदेवाच्या आईनं सांगितलं, नामदेवा आज तू देवाला नैवेद्य दाखवून ये बाबा. गेला नैवेद्य घेऊन. गेल्यानंतर देवासमोर ठेवलं. देवा नैवेद्य खा आणला. देव काही 1 नाही 2 नाही. हो देवा खाणं म्हणले, मला घरी गेल्यानंतर आई रागवल, माझे वडील रागवतील की देवानं नैवेद्य का नाही खाल्लं. देव 1 नाही 2 नाही 3 नाही. शेवटी याला वाटलं आता घरी जाऊन मार खाल्ल्यापेक्षा देवाला आपण आग्रह करू, देवा तू खातो की नाही म्हणले बघ बरं. आणि भोळा भाव होता मला आणि श्रद्धा होती. तू जर देवा नैवेद्य नाही खाल्ला तर मी तुझं पाय आणि माझं डोकं, हे डोकंच मी तुझ्या पायावर फोडून घेईन. 3 महिनेपर्यंत देवा नैवेद्य खाल्ला पाहिजे. आणि दूर पळाला आला पळत, पण देवा 1 परत गेला, देवा 2 परत पळत आला, देवा 3. आता त्या पायावरती डोकं आपटणार तेवढं देव मला थांब 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 नामा खातो मी. देवानं ते ताट चाटून पुसून खाल्लं. आला घरी. म्हणलं आई मला भूक लागली, वाढ बाबा जेवायला. ती म्हणली ते ताट कुठे नैवेद्याचं, हे काय म्हणलं. मग याचा नैवेद्य मला देवाने खाल्ला. आई म्हणली अरे 3 पिढ्यापासून नैवेद्य दाखवायला जातो आम्ही, पण आजपर्यंत कोणाचा खाल्ला नाही, तुझा कसा नैवेद्य खाल्ला, खोटं बोलतोस का रे म्हणले. तेवढ्यात दामाशेट्टी आली. म्हणजे काय झालं. ते म्हणले पोरगं खोटं बोलायला म्हणली. हा म्हणतो देवानं नैवेद्य खाल्लं. म्हणले दामा खरं सांग. हो म्हणलं का रे म्हणले, देव कुठं नैवेद्य खात असतो का. अहो खरंच खाल्ला म्हणले. दामाशेट्टीने त्याला चापट मारली की मला तुम्ही मला मारायचं नाही म्हणला. चला मला देवाकडे, मला आपण खरं खोटं करू. घेऊन आले देवाकडे घेऊन आल्यानंतर नामदेव म्हणले देवा मला खोटं पाडत नाही, तू नैवेद्य खाल्लं की नाही सांग म्हणे. मला आत्ता म्हणे बाबांनी मारलं म्हणे की मी खोटं बोलतो. मग खरं सांग मी खोटं बोलतो का म्हणे. देव 1 नाही 2 नाही म्हणले, काय ही बाबा ब्याद आली म्हणले, आता काय करू. देवा खातो की नाही म्हणे नैवेद्य. आता कसं माहिती आहे का, संतांना नामदेवाला टेक्निक माहीत होतं, देवाला कसं ब्लॅकमेल करावं. मला देवा बघ मगाच्यासारखं तुझं पाय आणि माझं डोकं, 3 महिनेपर्यंत गुमान नैवेद्य खायचं, लक्षात घे. आपलं 3 महिनेपर्यंत खरं जे आहे ते सांगायचं म्हणले, लागते पाय म्हणले. आणि असं अंतरावर काही गेलं, पळत आला. मला देवा 1 परत वापस गेला, देवा 2 परत वापस आला, देवा 3 म्हणून तो ते म्हणे थांब 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 नामा म्हणे सांगतो. सगुण रूप भगवंताने घेतलं, जे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये चतुर्भुज रूपात कोणाला दर्शन दिलं नाही. तो भगवंत तिथं प्रगट झाला, विटेवर उभा असलेला. आणि त्याने दामाशेट्टी सांगितलं, दामा मी नामाच्या हातचं नैवेद्य खाल्ला रे. दामाशेट्टीच्या डोळ्यातून गळागळा अश्रू येऊ लागले. देव भेटला म्हणून नाही, पण किती मी नशीबवाने की नामदेवासारखा पुत्र मला प्राप्त झाला, ज्याच्या हातून देव नैवेद्य खातो. एवढा आनंद त्यांना झाला. पुढे या नामदेवाला त्या जनीनं काहीतरी भांडण झालं. जनीनं भांडण झाल्यानंतर नामदेवाचा अपमान केला. नामदेवाला म्हणली की हे तू म्हणली कच्चं मडकं आहेस म्हणली. आणि त्याला चिडू लागली ती, कच्च्या रे कच्च्या बिना गुरु का बच्चा, कच्च्या रे कच्च्या बिना गुरु का बच्चा. ते आलन पांडुरंगाला म्हणलं देवा देवा मला जणी आपलं नाम मुक्ती असं म्हणाली. ते म्हणले नामा किती दिवस तू मला गाऱ्याने सांगणार आहे, किती आता मोठा झालास ना तू म्हणाले. नाही म्हणले आता ती म्हणली म्हणून तू सांगायला आलो म्हणे, मी काही खोटं बोलवलं म्हणे. खरंच ती मला म्हणली कच्च्या रे कच्च्या बिना गुरु का बच्चा. हो म्हणली तिचं बरोबर आहे म्हणे, तू जाय आणि औंढ्याला त्या विसोबा खेचरचा गुरु घे, मंत्र घे म्हणले. आली तिथं पाहते तर विसोबा खेचर 80-85 वर्षाचं वय, गलिदात झाले, तर त्या पिंडीवर पाय देऊन झोपलेली होती.
नामदेव आला, दर्शन घेतलं, म्हणलं ओ बाबा, म्हणला तुम्हाला कळते की नाही, म्हणला हां देवाच्या पिंडीवर पाय देऊन झोपतात म्हणे. हां वारे वा म्हणले, काढा म्हणले ते पाय. ते म्हणले नामा, मी थकलो रे, मला माझा पाय बाजूला करता येत नाही, तूच माझा पाय बाजूला कर. सद्गुरूच्या पायाला स्पर्श केला, बरोबर अनुग्रह झाला. पाय बाजूला ठेवल्या, खाली पिंड, दुसरीकडे ठेवले की पिंड. अहो जिथं ठेवीन तिथं खाली पिंड. आणि ज्ञान झाले की भगवंत चराचर सृष्टीमध्ये आहे. अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं आणि गुरुचा अनुग्रह त्याला झाला. तर सांगायचं तात्पर्य हे की अशा प्रकारे त्या विसोबा खिरच्याचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला. एक गंमत तुम्हाला सांगतो की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सद्गुरूनं शिष्याला गुरुकडे पाठवलेलं आहे, गुरुपदी बसवलेलं आहे, गुरु दाखवला आहे. परंतु इतिहासात पहिलीची घटना आहे की भगवंतानं भक्ताला गुरुकडे पाठवले गुरुमंत्र घ्यायला. ती म्हणजे नामदेवाची घटना. आणि विसोबा खेचर कोण होते? इथं माऊलीचं महत्त्व बघा, माऊलीचा मोठेपणा. ज्या विसोबा खेचरनं सगळ्यात जास्त या चारी भावंडांना त्रास दिलेला आहे, त्या मुक्ताईला मांडे खायची इच्छा झाली तर त्या पंचकृषीमध्ये खापरावर मांडे करतात. खापरच मिळू नये म्हणून तिथल्या पंचकृषीमधल्या सगळ्या कुंभाराच्या घरचे मटके सगळे फोडून चुरा करणारा हा विसोबा खेचर आहे. पण तू माऊलीनं त्याला अनुग्रह दिलं, त्याच्यामधले कामक्रोध मदमोह हे द्वेष सगळे दुर्गुण कमी केले आणि हे सगळे दुर्गुण त्यांचे नाहीसे करून त्याला सद्गुणी बनवलं. सद्गुणी बनवून त्याला नराचा नारायण केला, गुरुपदी बसवलं आणि गुरुमंत्र देण्याचा अधिकार दिला. धन्य ती माऊली बा. सद्गुरू असावेत असे, आणि सद्गुरू असेच असतात. झालेली सेवा श्री रामचंद्राच्या चरणी आणि प्रल्हाद महाराजाच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. जय श्रीराम.